नमस्कार, मी मिलिंद वैद्य, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या तर्फे आज आपत्ती व्यवस्थापनाचा विषय आहे। सर्वप्रथम समितीचे मनपूर्वक आभार, कारण सामान्यतः आपत्ती व्यवस्थापन हा विषय जोपर्यंत एखादी घटना घडत नाही तोपर्यंत तो आपल्यापर्यंत पोचत नाही। आणि त्याच्यामुळे होतं काय की आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करताना आपण फक्त एखादी घटना घडून गेली की मगच आपण त्याच्याकडे गांभीर्याने बघायला लागतो। याचं कारण मुळात असं आहे की आपत्ती ही नेहमी घडणारी घटना नाही, आणि नेहमी घडणारी घटना नसल्यामुळे स्वाभाविकपणे आपण त्याच्याकडे फारसं गंभीरपणे बघत नाही। पण ज्यावेळेला एखादी मोठी घटना घडते, म्हणजे आता जर आपण कोरोनाची घटना पाहिली, संपूर्ण जगाला व्यापून टाकणारी ही हा आजार, आणि याच्यामुळे सगळ्या पेपरांमध्ये, माध्यमांमध्ये, म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यम असू देत किंवा प्रिंट मीडिया असू देत, त्याचबरोबर शासकीय सगळ्या पत्रांमध्ये सुद्धा किंवा सगळ्या GRमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं तर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 असा सगळीकडे प्रकर्षाने उल्लेख झालेला दिसतो। आणि मग त्याच्यामुळे आपण एक वेगळ्या विषयांकडे आपण बघितल्याप्रमाणे या विषयाकडे आता बघायला लागलेलो आहोत। तर हा जो विषय आहे मुळात, तर मगाशी मी म्हणल्याप्रमाणे फार मोठ्या प्रमाणे आपण गंभीरपणे बघत नाही। स्मारकाने हा विषय आपल्याकडे निवडल्याबद्दल मी स्मारकाचे म्हणूनच अत्यंत आभारी आहे की सर्व सामान्य लोकांपर्यंत, सर्वांपर्यंत, म्हणजे विचारवंतांपासून सामान्यांपर्यंत हा विषय पोचवणं ही अत्यंत काळाची गरज झालेली आहे। कारण आपत्तीमुळे होणारं नुकसान हे खूप मोठं असतं, आणि त्यातून सावरायला, मग ते वैयक्तिक आपत्ती असू देत किंवा राष्ट्रीय स्तरावरची आपत्ती असू देत, त्याला खूप खूप काळ जावा लागतो, प्रचंड मोठ्या प्रमाणात, आणि मोठ्या प्रमाणामध्ये निधीसुद्धा त्याच्यामध्ये उभा करावा लागतो। तर मुळात आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वपीठिका आपण थोडीशी बघूया की जर मागे आपण जर जाऊन काही वर्ष पाहिलं तर साधारणतः 94-95च्या साली आपल्या देशामध्ये आपत्ती व्यवस्थापन विषयाकडे गंभीरपणे बघायला सुरुवात झाली। याचं कारण असं होतं की लातूरचा भूकंप, मुंबईमध्ये झालेले बॉम्बस्फोट, त्याच्यानंतर झालेल्या दंगली, गोधराची दंगल, नंतर ओरिसा आणि आंध्र प्रदेशामध्ये आलेली वादळं, या सगळ्याचा विचार ज्या वेळेला शासनाने केला त्यावेळेला असं लक्षात आलं की आपत्ती व्यवस्थापनाकडे खूप गंभीरपणे बघणं आवश्यक आहे। कारण ह्याच्यामुळे होणारं नुकसान आहे, ह्याच्यामुळे तिजोरीवरती फार मोठ्या प्रमाणात आपल्या भार पडतोय, आणि त्याच्यासाठी काहीतरी योग्य नियोजित पद्धतीने आपल्याला काम करायला पाहिजे। साधारण 95 सालापर्यंत, 96 सालापर्यंत आपत्ती व्यवस्थापन विभाग हा कृषी मंत्रालयाकडे होता। कृषी मंत्रालयाकडे असण्याचं कारण असं होतं की आपल्या देशामध्ये दोनच प्रकारच्या आपत्तींचा आपण विचार केलेला होता, एक म्हणजे ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ। आणि भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे ह्या दोन गोष्टींचा साहजिकच प्राधान्याने विचार केला गेलेला होता। परंतु मगाशी मी सांगितलेल्या सगळ्या घटनांचा जर एकत्रित विचार केल्यानंतर मग शासनाच्या असं लक्षात आलं की हे कृषी मंत्रालयाच्या ताकदीच्या बाहेरचं काम आहे, आणि म्हणून त्यांनी तो विषय आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाकडे दिला। आणि गृह मंत्रालयाने 1998 साली JC पंत म्हणून जे सिनियर IAS ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे एक समिती त्यांच्या गठन केली, आणि त्यांना सांगितलं की आपल्या देशामध्ये कोणकोणते धोके आहेत याचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करा। या समितीने 4 वर्ष काम केल्यानंतर संपूर्ण देशामध्ये जेवढा म्हणून मागचा गेल्या 50-100 वर्षापर्यंतचा इतिहास होता, त्या सगळ्या कोणकोणत्या घटना घडल्या त्या सगळ्यांचा एकत्रितपणे अभ्यास केला, आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचा अहवाल सादर केला। त्याच्यामध्ये त्यांनी 31 धोके असे निवडले की ज्याच्यामुळे देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होते, वित्तीय हानी होते, किंवा निसर्गाला काही उपद्रव पोचू शकतो, अशा प्रकारचे घटक त्यांनी त्याच्यामध्ये लिहिले, आणि तो अहवाल त्यांनी केंद्र शासनाला सादर केला। आणि हा नुसता अहवाल सादर केला नाही तर त्याच्याबरोबर काय उपाययोजना करायला पाहिजेत याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन त्या त्याला हाय पॉवर कमिटी रेकमेंडेशन्स असं म्हणतात की त्याच्यामध्ये त्यांनी तो सादर केला। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लिहिलं होतं की सगळ्या देशामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा तयार करणं गरजेचं आहे। त्यावेळेपर्यंत गुजरात शासनाने आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा त्यांच्या राज्यापुरता तयार केलेला होता, आणि नंतर मग केंद्र शासनाने 2005 साली आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा
राज्यसभेने आणि लोकसभेने आणि राज्यसभेने पारित केला आणि तो आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 या नावाने आता सगळीकडे ओळखला जातो. या कायद्यामध्ये अत्यंत बारकाईने मार्गदर्शन केलेलं आहे विविध स्तरावरती कसं काम करायला पाहिजे. तर त्यातला मुख्य स्तर होता म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तयार करणं. आता हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे याचे माननीय पंतप्रधान कायमस्वरूपी अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी नियुक्त केलेले 7 सभासद त्याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये विविध विषयातले तज्ज्ञ आहेत, म्हणजे बांधकाम विषयातले असतील किंवा हवामान विषयातले असतील, लष्करातले असतील किंवा NGOज असतील, असे 7 जणांचा घटक आहे जे विविध विषयाचा अभ्यास करून कायमस्वरूपी पंतप्रधानांना या विषयाचं मार्गदर्शन करत असतात. आता हे मार्गदर्शन ज्या वेळेला करत असतात त्याचबरोबर विविध विषय आपल्या देशामध्ये कोणते प्रश्न निर्माण होत आहेत, त्याच्यावरती आपत्तीमध्ये परावर्तित होत आहेत का, याचबरोबर ते टाळण्यासाठी काय करायला पाहिजे याचं जे रेफरन्स मटेरियल असतं हे रेफरन्स मटेरियल आपण ते त्याच्यामध्ये तयार करत असतात. आणि हे रेफरन्स मटेरियल तयार केल्यानंतर त्याची अंमलबजावणी देशामध्ये विविध स्तरावरती होते का, म्हणजे त्याच्यासाठी ते कायम आग्रही असतात. हे केंद्र शासनाच्यामध्ये ही जशी आपत्ती व्यवस्थापनाची प्राधिकरण आहे त्याचबरोबर त्यांनी अजून 3 घटक त्याच्यामध्ये सुचवले. त्यातला दुसरा घटक आहे तो म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजे ज्या काय प्रमाणात विविध प्रकारचे संदर्भ साहित्य, वाचन साहित्य तयार करणं, त्याचबरोबर ट्रेनिंग मॉड्यूल्स तयार करणं, हे त्यांचं मूळ उद्दिष्ट त्याच्यामध्ये सांगितलं की जेणेकरून कोणत्याही वर्गापर्यंत प्रशिक्षण जर पोचवायचं असेल तर ते त्याच्या गरजेनुसार त्याचा अभ्यास करून दिलं गेलं पाहिजे. आणि याच्या अनुषंगाने वेगवेगळे ट्रेनिंग मॉड्यूल्स ते तयार करतात, प्रशिक्षण वर्ग राष्ट्रीय स्तरावरती ते आयोजित करतात आणि तिथे खूप चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिल्ली स्थित ही संस्था आहे केंद्र शासनाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, आणि त्याच्या अनुषंगाने त्यांचं काम तिथे चालू असतं. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाचन साहित्य तयार केलेलं आहे, वेगवेगळ्या विभागाचे साठी संदर्भ त्याच्यात तयार केलेले आहेत. म्हणजे NDMA ज्याला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि NIDM या दोघांनी मिळून खूप मोठ्या प्रमाणात संदर्भ साहित्य तयार केले आहेत. त्याच्यापासून अगदी गाव पातळीपासून ते हॉस्पिटलची मॅनेजमेंट कशी असायला पाहिजे, यात्रेचं नियोजन कसं असायला पाहिजे, पुराच्या वेळेला काय करायला पाहिजे, भूकंप प्रतिरोधक बांधकामं कशी असायला पाहिजेत, असं खूप विपुल प्रमाणामध्ये त्यांनी काम त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि हे करत असताना हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही राज्यावरती त्यांनी दिलेली आहे. तर त्यातला पहिला घटक जसा NDMA स्थापन केलं, दुसरा NIDMची गरज त्याच्यात विशद केली, तशी तिसरी सगळ्यात महत्त्वाचा घटक त्यांनी सांगितला म्हणजे NDRF म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. आपण कुठच्याही आपत्तीच्या काळामध्ये साधारणतः लाल भगव्या रंगाची जॅकेट घातलेले आणि पाठीमागे NDRF लिहिलेले जवान त्याच्यामध्ये बघतो. अत्यंत प्रशिक्षित असे हे जवान असतात, पॅरामिलिटरी फोर्समधले येतात, बॉर्डर सिक्युरिटी फोर्समधून आलेले असतात आणि हे जवान खूप प्रशिक्षित असतात आणि ह्यांच्याकडे अत्यंत उत्तम दर्जाची साधनसामुग्री आहे. त्यामुळे कोणत्याही स्तरावरती ते जाऊन कुठच्याही गावापर्यंत जाऊन हे ते काम करू शकतात. परंतु ह्या सगळ्या असताना त्यांना ज्या वेगवेगळ्या प्रकारचे जे साहित्य लागतं ते उपलब्ध करून देणं ही मात्र NDMAची त्यावेळेला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची गरज असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करत असतात. हे जसं केंद्र स्तरावर झालं तशीच उतरंडी राज्य स्तरावरती पण आहे. माननीय मुख्यमंत्री त्याचे कायमस्वरूपी अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली 8 जणांचं प्राधिकरण पण आहे आणि हे जे प्राधिकरण आहे हे राज्यामध्ये विविध जे आपले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये काय काम चाललेलं आहे, कशा प्रकारे करायला पाहिजे, जिल्ह्याचे आराखडे व्यवस्थित झाले, प्रशिक्षण व्यवस्थित चाललेली आहेत का, किंवा जर एखादी घटना घडली तर त्याला कोणत्या प्रकारे सामोरं जाताना कोणत्या प्रकारच्या चुका त्रुटी उणीवा त्याच्यामध्ये जाणवल्या, या सगळ्याचा अभ्यास हे करत असतात. आणि त्याचबरोबर त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्याच मार्गदर्शनाखाली मुख्य सचिवांच्या सचिव आहेत त्याचे मुख्य सचिव यांच्या माध्यमातून एक समिती तयार केली गेली आहे ज्याला आपत्ती व्यवस्थापन समिती म्हणून संबोधलं जातं. याच्यामध्ये जे मुख्य 11 लाईन डिपार्टमेंट्स आहेत, मग इरिगेशन असेल, PWD असेल, हवामान खातं असेल, पोलीस दल असेल, हेल्थ डिपार्टमेंट असेल, या सगळ्याचे जे मुख्य सचिव दर्जाचे जे प्रधान सचिव दर्जाचे जे अधिकारी आहेत हे त्या समितीमध्ये असतात. म्हणजे जर एखादी घटना घडली
तर ही समिती ही प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली तळागाळापर्यंत काम करू शकते. असं अत्यंत सक्षम जे उतरण जी आहे ही राज्यस्तरावरती असते. आणि त्याच्यानंतर जिल्हास्तर जो आहे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष त्याचे माननीय जिल्हाधिकारी असतात आणि त्यांच्याकडे कमिटी एक चांगली असते. याच्यामध्ये सुद्धा जिल्हास्तरावरचे जे मुख्य विविध विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून जिल्हास्तरावरची कामं चालू असतात. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हा राज्य शासनाने नियुक्त केलेला आहे की जो संपूर्ण जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करण्यासाठी नियोजन त्याचं तो करत असतो. याच्याच बरोबर हे सगळं झालं, हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरती झालं. पण त्याचबरोबर शहरी भाग जो आहे म्हणजे महानगरपालिका यांच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची गरज आहे. कारण जे शहरी भागामध्ये होणारं नुकसान आहे किंवा शहरी भागामध्ये घडणाऱ्या घटना आहेत ह्या खूप मोठ्या असतात ग्रामीण भागापेक्षा आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे एक वेगळा विषय म्हणून याच्याकडे बघितलं गेलं. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये 11 ठिकाणी विविध स्तरावरती 2-2, 3-3 जिल्हे असे एकेका महानगरपालिकेकडे दिलेले आहेत. आणि साधारण पुण्याचा विचार केला तर पुणे आणि सातारा हे 2 जिल्हे हे बघण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये हे नमूद केलेलं आहे की जेव्हा केव्हा जिल्हाधिकारी बोलवेल त्यावेळेला शहराकडे महानगरपालिका सगळी जी काय मॅनपॉवर आणि इक्विपमेंट्स आहेत ही सगळी जिल्हाधिकारी कार्यालयांकडे त्याच्या मदतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतील. त्याच्यामुळे जी शहरामध्ये असलेली प्रचंड मोठ्या प्रमाणात जी कुमक आहे, इक्विपमेंट्स आहेत अत्यंत उत्तम प्रकारची, ही सगळी आपत्तीच्या काळामध्ये वापरली जातात. तर हे साधारणतः आपल्या देशामध्ये आपत्ती व्यवस्थापन कसं चालतं त्याचा एक विषय आहे. आणि आपल्या काही राज्यांमध्ये देशातल्या आपत्ती व्यवस्थापना वेगळं मंत्रालय तयार केलेलं आहे. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये तसं नाही आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग हा मदत व पुनर्वसनाकडे येतो. आपत्ती व्यवस्थापन हा मदत व पुनर्वसनाकडे असण्यामुळे कदाचित त्यांचा संपूर्ण जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हा एखादी आपत्ती घडून गेल्यानंतर करण्याचा त्याचा विचार असू शकतो त्यातला. परंतु आपत्ती व्यवस्थापनाचा जर विचार केला तर एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी आकडेवारी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की आपत्ती पूर्व काळात तुम्ही जर जितकं काम कराल तितकं आपत्तीच्या नंतरच्या काळामध्ये तुमचं होणारं नुकसान असतं ते कमी असतं. आणि आर्थिक स्तरावरती सुद्धा जर आपत्ती पूर्व काळात तुम्ही 40 रुपये खर्च केलेत ते 1000 रुपयापर्यंतचं नुकसान तुम्ही त्यातनं टाळू शकता. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपत्ती पूर्व काळाची काम करण्याची गरज आहे. आणि ह्यामध्ये आपत्तीच्या 70% काम, आपत्ती पूर्व काळात 70% काम जर केलं तर त्याच्यापासून होणारं नुकसान जे आहे हे मोठ्या प्रमाणात कमी करता येतं. मुळात आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हे आपण बघूया. एक त्याची व्याख्या जर करायचं म्हणलं त्यातलं तर कोणताही धोका आपत्तीमध्ये परावर्तित होऊ नये म्हणून, आणि जर तो धोका आपत्तीमध्ये परावर्तित झाला तर त्याच्यापासून होणारं नुकसान आहे हे सीमित करण्यासाठी जी पावलं आपण उचलतो त्या आपत्तीचं व्यवस्थापन. मग त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला धोका म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे. तर धोका म्हणजे असे घटक की ज्याच्यामुळे जीवितहानी, वित्तीयहानी किंवा निसर्गाचा ऱ्हास होऊ शकतो. म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा, समाजामध्ये बघा, तुमच्या इमारतीमध्ये बघा, असे असंख्य घटक असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला इजा होऊ शकते किंवा तुमच्या इमारतीला इजा होऊ शकते किंवा समाजामधल्या काही घटकांना होऊ शकते किंवा निसर्गाचा ऱ्हास त्याच्यामधनं होऊ शकतो. असे घटक हे आपल्याला कायम ओळखता येणं हे अत्यंत गरजेचं आहे. किंवा जिल्हा स्तरावरती ज्या वेळेला काम करतात त्यावेळेला हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो की ज्या वेळेला गाव पातळीपासून तालुका पातळी आणि जिल्हा पातळी या सगळ्या स्तरावरती असे सगळे घटक अगोदर त्यातनं ओळखणं गरजेचं आहे की जे घटक ओळखले गेले की त्याच्या माध्यमातून मग आपण होणाऱ्या आपत्तीला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकू. तर त्याच्यामुळे धोके ओळखणं हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. एकदा आपण धोका ओळखला की तो आपत्तीत परावर्तित होऊ नये म्हणून कशा प्रकारे आपण काम करू शकू याचा आपल्याला त्याच्यात अभ्यास करता येतो. परंतु जोपर्यंत धोका आपल्याला समोर येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती काम करू शकत नाही. मुळात हे धोक्याचं दोन विषयात वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे ते मानवनिर्मित आहे आणि दुसरं आहे ते नैसर्गिक आहे. नैसर्गिकमध्ये ज्याचा मानवाचा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही आहे. म्हणजे मग अतिवृष्टी असेल, भूकंप असेल, गारपीट असेल, वादळं असतील किंवा
उष्णतेची लहर असेल, थंडीची लहर असेल, काय ॲव्हलॅन्चेस असतील, तर ह्या सगळ्याचा विचार हा नैसर्गिक आपत्तीमध्ये होतो. आणि त्याचबरोबर मानवनिर्मित जे आहे की जे सध्या जर आपल्या देशामध्ये जर एकंदर आकडेवारी काढली तर जवळजवळ फार मोठ्या प्रमाणात जे नुकसान जे आहे हे मानवनिर्मित आपत्तींमुळे होतं. त्याच्यामध्ये आगी असतील, म्हणजे कदाचित वणवे असतील, मग बॉम्बब्लास्ट असतील, नंतर दंगली असतील वेगवेगळ्या प्रकारच्या होणाऱ्या घडणाऱ्या तिथे. त्याचबरोबर धरण फुटण्यासारखी घटना आहे, इमारती पडणं आहे, रेल्वेचे विमानाचे असलेले ॲक्सिडेंट्स आहेत, हे सगळे त्या मानवनिर्मितमध्ये येतात. आणि ह्याचा जो विचार आहे हा साधारणतःपणे मानवनिर्मितचा विचार केला जात नाही. याला मूळ कारण असं आहे की ज्या वेळेला आपत्ती व्यवस्थापनाचा गंभीरपणे आपण विचार करायला सुरुवात केली त्याच वेळेला युनायटेड नेशन्सनी ह्या विषयामध्ये एक पेपर पब्लिश केला होता. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की जे विकसनशील देश आहेत त्याच्यामध्ये आपत्तीमुळे होणारं नुकसान हे खूप जास्त आहे. याला कारण आहे तिथल्या लोकांचं प्रशिक्षण नाही आहे, त्यांच्याकडे योग्य इक्विपमेंट्स नाही आहेत, साधनसामुग्री नाही आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना धोके अगोदर न ओळखता आल्यामुळे तो धोका आपत्तीमध्ये परावर्तित होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि त्याच्यामुळे UNDPने काही मोठ्या प्रमाणामध्ये देशाला निधी पुरवला आणि त्याच्या माध्यमातून 2004 सालानंतर खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं काम चालू झालं. त्याला DRR म्हणजे डिझास्टर रिस्क रिडक्शन असं म्हटलं, म्हणजे आपत्ती जोखीम निवारण असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं होतं. आणि ह्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या 22 जिल्ह्यांमध्ये याच्यावरती काम चालू झालं आणि हे जे धोकादर्शक नकाशे आहेत हे तयार करणं त्यातनं चालू झालं. त्यामुळे धोका जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत तो आपत्तीत परावर्तित होणार की नाही हे आपल्या लक्षात येत नाही. दुसरा महत्त्वाचा भाग आहे म्हणजे आपत्ती. आपत्ती म्हटल्यानंतर साधारणतः धोके आणि आपत्ती या दोन्ही शब्दांमध्ये खूप सरमिसळ होण्याची शक्यता असते. परंतु एखादा धोका ओळखल्यानंतर आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्याला सामोरं जाण्यासाठी तयारी केली आणि तरीसुद्धा तो जर धोकामुळे जर तो आपत्तीमध्ये परावर्तित होऊन नुकसान झालं तर मग जी काय सिच्युएशन तयार होते, जी काय घटना तयार होते त्याला आपण साधारणतः आपत्ती असं म्हणतो. म्हणजे तुम्ही एखाद्या घटनेला सामोरं जाण्याची तुमची स्वतःची तयारी किती करता ह्याच्यावरती त्या आपत्तीचं जी तीव्रता असते ही मोठ्या प्रमाणात नियंत्रित होऊ शकते. अगदी वैयक्तिक तुमच्या घराच्या बाबतीतच जर असं म्हणायचं झालं की तुमच्या घरामध्ये आग हा एक आपण धोका बघितला तर त्या धोका म्हटल्यानंतर तुम्ही तो ठरवलात की कुठे कुठे माझ्या घराला आग लागू शकते, कशामुळे आग लागू शकते, आणि त्याबरोबर तुमच्या घरामध्ये तुम्ही अग्निशमनाचं नळकांड ठेवलं, ते वापरायचं कसं त्याचं प्रशिक्षण घेतलं, म्हणजे फायर एक्स्टिंग्विशर जो आहे तो कसा वापरायचा याचं प्रशिक्षण घेतलं. त्याच्याबरोबर तो योग्य प्रकारे मेंटेन केलेला आहे की नाही ते बघितलं. आपल्या घरामध्ये कुठे कुठे आग लागू शकते याचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर कशामुळे आग लागू शकते, मग तुमचा गॅस असेल किंवा तुमचे इलेक्ट्रिकचं वायरिंग असेल किंवा अनेक अजून काही घटक असतील तर ह्याच्यामुळे आग जर लागणार असेल तर ह्याच्यासाठी आपण नक्की काय करू याची एकदा आपण नीट खातरजमा करून घेतली, ह्याच्यावरती उपाययोजना केली तर आग लागण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात कमी होते. आणि एकदा आग लागण्याची शक्यता कमी झाली की मग तो आग जी आहे ही आपत्तीमध्ये परावर्तित होत नाही, पर्यायाने आपलं घर त्याच्यामधनं वाचायला मदत होते. त्याच्यामुळे धोका आपत्तीमध्ये परावर्तित होऊ नये याच्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागते. आपण थोडं जसं पुढे जाऊ तसं वैयक्तिक स्तरावरती तसं राष्ट्रीय स्तरावरती किंवा बाकीच्या ज्या घटना झाल्यात त्याच्याही थोडंसं आपण डिटेलमध्ये आपण थोडंसं बघूया. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आपण त्याच्यात बघतो तो प्रवणता म्हणजे व्हल्नरेबिलिटी. व्हल्नरेबिलिटी ही सगळ्यात महत्त्वाची अशासाठी असते की एखाद्या घटनेमुळे एखादा धोका आपत्तीत परावर्तितनंतर कोणकोणते घटक आहेत की जे बाधित होऊ शकतात याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. आता उदाहरण जर त्याच्यातलं द्यायचं की ही प्रवणता ही आपत्तीच्या प्रकाराप्रमाणे, तिच्या व्याप्तीप्रमाणे आणि ती पसरण्याची शक्यता या 3 गोष्टीवरती प्रामुख्याने अवलंबून असते. एक छोटंसं उदाहरण दिलं, शहरी भागातलं आपण एक त्यातलं उदाहरण घेऊ की आपण एक हायरेज 11, 12, 15 मजले इमारतीमध्ये राहतोय आणि एक वस्तीमध्ये काही लोक राहत आहेत. आता जर एक 6-7 रेक्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला तर त्याच्यामध्ये बाधित होणारे कोण आहेत, तर ऑब्व्हियसली जे उंच इमारतीमध्ये राहतात ते बाधित होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ते पटकन खालती येऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांची जीवितहानी होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचबरोबर त्याची जी बाकीची हानी आहे, वित्तीय हानी जी आहे किंवा इमारतीला पोचणारा जो धोका आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं घडू शकतो.
त्याच्यामुळं प्रवणता म्हणली तर भूकंपासाठी तर ती उंच इमारतीमध्ये राहणारी आहे, परंतु वस्तीमध्ये राहणारी जरा भूकंपाचा धक्का जाणवला की ते लगेचच्या लगेच मोकळ्या जागेतनं बाहेर येणार आहेत. घराचं जरी काही प्रमाणात नुकसान झालं तरी सुद्धा जीवितहानी मोठ्या प्रमाणात तिथे टळणार आहे. पण याच्या उलटा विचार केला की समजा आगीसारखी घटना बघितली किंवा पुरासारखी घटना बघितली तर पुरासाठी उंच इमारतीमध्ये राहणारी लोक कमी प्रमाण आहेत, परंतु वस्तीमध्ये राहणारी लोक जास्त प्रमाण आहेत. म्हणजे जसं आपत्तीचं स्वरूप बदलेल त्या प्रमाणात तुमची प्रवणता त्यावेळेला बदलायला लागते. आणि ही प्रवणता म्हणजे फक्त जीवितहानी किंवा वित्तीय हानी इतकीच नाही आहे, त्याच्यामध्ये आर्थिक गोष्टींचा पण विचार आपल्याला प्रकर्षाने करावा लागतो. कदाचित मी त्याला बाधित झालेलो नसेल, पण एखाद्या आगीमध्ये एखादा कारखाना जर भक्ष्यस्थानी पडला तर मग मी त्या कारखान्यात जर काम करत असलो तर माझी त्यातनं नोकरी जाणार आहे, म्हणजे मी त्याचा प्रवण झालेलो आहे, म्हणून मी त्याला व्हल्नरेबल आहे. त्या कारखान्यामध्ये लागणाऱ्या आगीमुळे माझं नुकसान होणार आहे, माझं आर्थिक नुकसान होणार आहे, माझ्या कुटुंबाच्या याचा जो चरितार्थाचा जो प्रश्न आहे तो त्याच्यातनं निर्माण होणार आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यात त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल सुद्धा त्याच्यामध्ये ट्रॉमा मॅनेजमेंटचा पण त्याच्यामध्ये विचार केला आहे, मानसिकतेचा पण त्याच्यामध्ये विचार केलेला आहे की जर एखादी घटना जर ती परावर्तित झाली तर मानसिक कोणत्या प्रकारचे आघात त्याच्यामध्ये होऊ शकतात, त्याचा समाजावरती कोणत्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. म्हणजे आत्ता आपण जर कोरोनाचा जर विचार केला तर कोरोनामुळे सगळी लोक घरात बसलेली आहेत. घरात बसल्यामुळे कदाचित त्यांचं डेली रुटीनमध्ये हे झालं असेल, त्यांना काहीतरी आजार असतील, त्याच्यापासून ते काही प्रमाणात लांब गेलेले असतील. परंतु थोड्या प्रमाणात तुम्ही जर पाहिलात तर त्यांची काही जणांची वजनं वाढलेली दिसतील किंवा तुम्हाला त्यांच्यामध्ये काही लोकांना जास्तीचे आजार दिसतील. कदाचित ह्याचं जर पुढचं एक्सटेंड जर तुम्ही पाहिलं तर कौटुंबिक कलह वाढल्याची पण त्याच्यामध्ये आता बरीचशी उदाहरणं आता समोर यायला लागलेली आहेत. त्याच्यामुळे ह्याची जी अदृश्य स्वरूपं असतात किंवा थोड्याशा काही कालावधीनंतर दिसणारी जी स्वरूपं आहेत ही त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याचं एक खूप चांगलं उदाहरण एक आत्ता थोडासा वेळ खर्ची घालून तुम्हाला देतो. ओरिसामध्ये वारंवार येणारी वादळं आणि त्याच्यामुळे तिथलं जनजीवन उद्ध्वस्त जे कायमस्वरूपी होत होतं त्याच्या अंगाने त्या ठिकाणी एक वर्कशॉप घेतलेलं होतं. तर त्यावेळेला तिथं एक पृथ्वी नावाची संस्था आहे, तर त्यांना असं लक्षात आलं की ते परित्यक्त मातांमध्ये किंवा कुमारी मातांमध्ये ते काम करतात. तर त्यावेळेला ते सत्य सांगत होते की आम्ही पूर्वीच्या काळी घराघरात गावागावात जायचो आणि अशा महिलांना तरुण मुलींना आणून आमच्या आश्रमामध्ये ठेवायचो. आता आमच्या आश्रमामध्ये जवळजवळ 300 मुलींची अशी एक वेटिंग लिस्ट आहे की ज्या कुमारी माता आहेत. मग त्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की ओरिसामध्ये वारंवार येणारी वादळं, त्याच्यामुळे नापीक व्हायला लागलेल्या जमिनी, हरवलेला किंवा गेलेला रोजगार, याच्यामुळे तिथले जे कुटुंब प्रमुख होते ते कलकत्त्याला गेले, दिल्लीला गेले, मद्रासला गेले, मुंबईपर्यंत ते आले. आणि हे आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की 1 वर्ष 1.25 वर्षापर्यंत त्यांनी पैसे पाठवले घरी, पण त्याच्यानंतर ते तिकडचेच झाले आणि नंतर मग इकडे पैसे येणं बंद झालं. मग कोणीतरी शेजारी पाजारी येऊन सांगायचं चला तुम्हाला नोकरी लावून देतो किंवा चला तुमच्याशी लग्न करतो, आणि त्याच्यातनं हे प्रश्न निर्माण व्हायला लागले. म्हणजे एक आपत्ती 1, 2, 3 वर्षानंतर सुद्धा किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते, त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे व्हल्नरेबिलिटी म्हणजे प्रवणता आहे याचा विचार करताना हा फक्त थोड्या प्रमाणामध्ये करून चालत नाही, तर हा खूप लॉंग स्केलवरती याच्यामध्ये करायला लागतो. कोरोना हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. या कोरोनामध्ये सुद्धा आता जो काय मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नुकसान होणार आहे हे भरून येण्यासाठी आपल्याला किमान पुढच्या 2 ते 3 वर्ष लागणार आहेत असं अर्थशास्त्रज्ञ सांगतात. म्हणजे आत्ताच एका तज्ज्ञांनी त्याच्यामध्ये सांगितलं की खूप बँकांचे NPA खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. म्हणजे हे म्हणलं तर राष्ट्र म्हणजे देशावरती आलेली ही आर्थिक आपत्तीच आहे ना. म्हणजे एका आपत्तीतून पुन्हा दुसऱ्या आपत्तीकडे आपण आता याच्यामध्ये जायला लागलेलो आहोत. कदाचित आजाराचं प्रमाण कमी होईल, पण ह्याच्यानंतर जे आपण आर्थिक आपत्तीला तोंड द्यायला लागणार आहोत त्याच्यासाठी पुन्हा नवीन आपल्याला कंबर कसावी लागणार आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये बोलताना 1-2-3 गोष्टींकडे आपल्याला खूप एक चांगली एक म्हण त्याच्यामध्ये की इफ यू फील सेफ्टी इज एक्सपेन्सिव्ह ट्राय अन ॲक्सिडेंट. तुम्हाला जर असं वाटत असेल की एखादा आपत्तीवरती पैसा खर्च करणं, आपत्ती निवारणावरती ही एक महाग गोष्ट आहे, ते तुम्ही ॲक्सिडेंट घडवून आणा, एखादा अपघात घडवून आणा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते 2-2.5 हजार रुपयाचा अग्निशमन फायर एक्सटिंग्विशर घरात ठेवणं सोयीचं आहे का, त्याच्यामुळे आगीमुळे झालेलं नुकसान जे आहे त्याच्यामधनं परत उभं राहणं सोयीचं आहे. कुठच्याही आपत्तीच्या काळामध्ये हे बघा, हे एकदा तुम्ही ते लक्षात घेतलं की मग आपत्तीच्या काळामध्ये म्हणजे उगाचच आपण त्याच्यामध्ये मग पैसे वाचवायला जात नाही. खूप लोकांचे म्हणजे आता ज्या वेळेला भूजचा भूकंप झाला त्याचे ज्या वेळेला वेगवेगळे सर्वे आले
त्यावेळेला असं लक्षात आलं की लोकांनी लाखो रुपये हे त्यांच्या टॉयलेट्सवरती खर्च केलेले होते, अत्यंत ब्रँडेड गोष्टी वापरून. परंतु त्याच वेळेला अहमदाबादमधल्या लोकांनी ज्या इमारती पडल्या त्यावेळेला त्यांची भूकंप प्रतिरोधक बांधकाम असलेल्या त्या इमारती नव्हत्या. कित्येक वेळेला आपण विचारतो आपल्या बिल्डरला की माझं बांधकाम किती, मी पुण्यामध्ये राहतो, आज मी अर्थक्वेक झोन 4 मध्ये राहतोय, तर मग मला त्याच्यामध्ये पूरक अशी माझी इमारत आहे का, हे किती वेळेला विचारतो. पुण्याचा जो मोठा वाढता पसारा आहे आणि पुण्याची जी यंत्रणा आहे ही तेवढी त्याला पुरेशी पडू शकते का, ह्याचा आपण फार करत नाही. आणि त्याच्यामुळे मग होणारं नुकसान आहे त्याची तीव्रता मात्र त्याच्यात वाढायला लागते. म्हणजे प्रवणता ही त्याच्यासाठी महत्त्वाची असते. म्हणून प्रवणतेचा अभ्यास करताना आपल्याला सर्वांगाने त्याच्यातला विचार करायला लागतो. त्याच्यामुळे प्रवणता ज्या वेळेला असते ही तुमचा धोका कोणचा आहे, तो आपत्तीत परावर्तित झालाय का, तो पसरण्याची शक्यता किती आहे आणि त्या आपत्तीतून पुन्हा पुढची आपत्ती निर्माण होत नाही ना, या सगळ्या दृष्टीचा अभ्यास त्याच्यामध्ये केलेला असतो. समजा आणि माझ्या घरात मी संपूर्णपणे तयारी केलेली आहे. आपण आगीचंच उदाहरण घेतोय म्हणून माझ्या घरामध्ये फायर एक्सटिंग्विशर आहे, त्याच्यानंतर माझ्या घराचं इलेक्ट्रिकचं वायरिंग व्यवस्थित आहे, माझ्याकडच्या गॅसची जी सगळी काळजी मी व्यवस्थित घेतलेली आहे, माझ्या घरातल्या सगळ्यांनी आग विझवायचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, माझ्या घरातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या अग्निप्रतिबंधक ज्याला आहे अशा म्हणतो तशा प्रकारच्या मी बनवलेल्या आहेत. आणि तरीसुद्धा दिवाळीच्या वेळेला एखादा बाण आपल्या घरामध्ये येतो आणि घराला आग लागू शकते. हा जो फॅक्टर आहे त्याला आपण जोखीम असं म्हणतो, म्हणजे रिस्क असं ज्याला आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपण जरी ठणठणीत असलो तरी दर 40व्या वर्षी 42व्या वर्षी दर 2-2 वर्षानंतर आपण आपल्या सगळ्या ब्लड टेस्ट करून घेतो, डॉक्टरकडे जातो, सगळ्या आपल्या टेस्ट करून घेतो. म्हणजे हा जो रिस्क फॅक्टर आहे हा पण आपल्याला कमी करता यायला लागतो. आपत्ती व्यवस्थापनाचा रिस्क फॅक्टर हा तुमची तयारी किती पूर्ण झाली, आपण 6 रेक्टर स्केलचं घरी बांधकाम केलं तरी सुद्धा तुमच्याकडे 7 रेक्टर स्केलचा भूकंप होऊ शकतो. जर तुम्ही पुराची पातळी समजा 65,000 क्युसेक पर्यंत पुण्यामध्ये केली असेल तर तुमच्याकडे इतकी कदाचित अतिवृष्टी होऊ शकते की तुम्हाला 85,000 क्युसेकच्या घटनेला सुद्धा पुराला सुद्धा सामोरं जायला लागतं. हे सगळे घटक याच्यामध्ये आपल्याला एकत्रितपणे अभ्यास करायला लागतात. त्यामुळे धोका ओळखणं, तो आपत्तीत परावर्तित होऊ नये याच्यासाठी काम करणं, त्याचबरोबर तो आपत्तीत परावर्तित झाला तर त्याच्यामध्ये प्रवण कोण आहेत त्याचा अभ्यास करणं आणि ह्याच्यानंतर सुद्धा पूर्ण तयारी झाल्यानंतर सुद्धा जी जोखीम आहे म्हणजे रिस्क जी आहे ह्याचा अभ्यास करणं आपल्याला खूप गरजेचं असतं. मग आपत्तीचा विचार करताना पुन्हा 3 टप्प्यामध्ये विचार केला जातो. त्याच्यामध्ये आपत्तीपूर्व काळ, आपत्तीचा काळ आणि आपत्तीनंतरचा काळ. मगाशी मी सांगितलं तसं आपत्ती व्यवस्थापनात 70% काम हे तुम्हाला आपत्तीपूर्व काळात करायला लागतं. मग काय काय करायला लागतं तर सगळ्यात ज्या वेळेला आपण मोठ्या स्तरावरती विचार करतो, म्हणजे आता घरातला विचार केला तर एक त्यातला छोटा विचार झाला, पण आपत्ती व्यवस्थापनामध्ये थोडासा व्यापक जो विचार करायचा झाला तर समजा आराखडे बनवणं. म्हणजे आज जो तुम्ही इमारतीमध्ये राहता त्या इमारतीचा एक आराखडा बनवणं. मग त्या आराखड्यामध्ये काय काय आहे की तुमच्या बिल्डिंगची रचना कशी आहे, त्याच्या आजूबाजूला मोकळी जागा किती आहे, तिथे त्याला एंट्रन्स आणि एक्झिट किती आहेत, अग्निशमनाचा बंब शेवटपर्यंत जाऊ शकतो का, तिथे एखादी जर ॲम्ब्युलन्स आहे तर ती तिथपर्यंत जाऊ शकते का, तुमच्या सोसायटीमध्ये प्रथमोपचाराची सोय केलेली आहे का, त्याच्याबरोबर सोसायटीमध्ये जर काही कमिटी मेंबर्स असतील किंवा त्यांनी जर काही जबाबदाऱ्या घेतल्या असतील तर त्यांच्यामध्ये त्यांचे जे SOPs आहेत त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आहेत त्यांचं वाटप आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे का. सोसायटी पुरता कदाचित हा विचार असेल, 11 मजली इमारती आहेत, 12 मजली इमारती आहेत, पण त्यावेळेला जर एखादी घटना घडली तर त्यावेळेला आपण कशा प्रकारे सामोरं जायचं याची कुठेतरी माहिती आपल्याकडे आहे का. याच्यामध्ये काही लोक प्रथमोपचारामध्ये, काही लोक अग्निशमनामध्ये, काही लोक मदत बचावामध्ये प्रशिक्षित झालेली आहेत का. कारण कुठची घटना घडल्यानंतर बाहेरची मदत यायला वेळ लागतो. आज जर तुम्ही कुठच्या भागात राहता त्याच्यावरती किती वेगात तुमच्यापर्यंत अग्निशमनाचं बंब येईल किंवा ॲम्ब्युलन्स येईल हे आपल्याला ठरवतं. जरा पुण्याच्या थोडेसे बाहेर राहत असलो तर दुर्दैवाने कदाचित त्याला 20-25 मिनिटं पण लागू शकतात. परंतु एखादी जी कॅज्युअलिटी असते किंवा जी एखादा आजारी बाधित असतो तो 20-25 मिनिटं तग धरू शकेल असंही नाही आहे. आपण जरी त्याला 1 तासाचा गोल्डन आवर जरी म्हणत असलो तरी त्याच्याही पलीकडे जाऊन आता पहिल्या 15 मिनिटाचा प्लॅटिनम टाईम जो आलेला आहे तो आता आलेला आहे आणि त्याच्यासाठी आपली तयारी त्यातनं असायला लागतं. त्यासाठी आपल्याला प्रशिक्षण पण घ्यावं लागतं आणि हे आराखड्यामध्ये ह्या अनेक बाबींचा त्याच्यामध्ये समावेश असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे नकाशे असतात, त्याबरोबर आपल्याकडे असलेली साधनसामुग्री असते, प्रशिक्षित लोकांची यादी असते, महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक त्यांच्यामध्ये नमूद करून ठेवलेले असतात की जेणेकरून बाहेरची मदत येईस तोपर्यंत आपण आहे ती स्थिती जी आहे ती मेंटेन करू शकतो.
मग आपत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. तुमच्या इमारतीचंच उदाहरण घेतलं तर लिफ्टमध्ये अडकलेला एखादी व्यक्ती असेल, किंवा जनरेटरला लागलेली आग असेल, किंवा बाहेर एखादा जाणारा एखादा गॅसचा टँकर असेल तर तो पलटी झालेला असेल. म्हणजे फक्त इमारतीच्या आवारातलाच नाही, तर इमारतीच्या बाहेरच्या भागाचा सुद्धा थोडासा अभ्यास करून आपल्याला आपल्या भागामध्ये कोणकोणत्या घटक असे आहेत की ज्याच्यापासून आपत्ती निर्माण होऊ शकते, किंवा आपल्या इमारतीमधल्या लोकांना धोका निर्माण होऊ शकतो, इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो, याचा सगळ्यामध्ये आपल्याला अभ्यास करायला लागतो. त्याच्यामध्ये ट्रेनिंग हा तर सगळ्यात महत्त्वाचाच कॉम्पोनंट आहे. जितकं चांगलं तुमचं ट्रेनिंग होईल तितकं चांगलं तुम्ही त्या आपत्तीला सामोरं जाऊ शकता. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. म्हणजे किंवा झाल्यानंतर बघू असं जे मी सुरुवातीला सांगितलं तो तसाच आहे. प्रथमोपचार हा प्रत्येकाला यायलाच पाहिजे, अग्निशमन प्रत्येकाला यायलाच पाहिजे. शाळेमध्ये जरी शिकवलं तरी ते आपण विसरून गेलेलो असतो. आणि डॉक्टर हा प्रथमोपचार करणारा नसतो हे आपण पहिल्यांदा लक्षात घेऊ. डॉक्टर हा फायनल स्टेजमध्ये ट्रीटमेंट देणारा असतो. पण प्रथमोपचार करून डॉक्टरपर्यंत तो जो बाधित सुस्थितीत पोहोचवण्यापर्यंतचं काम हे प्रथमोपचार जे करतात त्यांचं गरजेचं काम असतं. मग त्याच्याबरोबर रक्तप्रवाह थांबवणं असेल, किंवा ती जी कॅज्युअलिटी आहे किंवा तो जो बाधित आहे त्याला ॲम्ब्युलन्सपर्यंत व्यवस्थित नेणं असेल, या सगळ्याचा अभ्यास जो आहे हा प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच तुम्हाला करता येतो. आणि त्याच्यानंतरचा टप्पा आहे म्हणजे मॉकड्रिल, सुरक्षा कवायत. हाही एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की एखादी आपत्ती घडल्यानंतर किती वेगाने आपण तिकडनं बाहेर पडू शकतो, किंवा त्यातल्या कोणी बाहेर पडायला पाहिजे, या सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये होतो. मॉकड्रिल हा आपल्या पूर्ण तयारीचा असलेला एक आरसा आहे. हा जर आरसा तुम्ही नीट पाहिलात ना तर मला नाही वाटत कोणताही धोका आपत्तीमध्ये परावर्तित होऊ शकेल. प्रत्येक वेळेला आपण बारीक सारीक धोके ओळखायचा प्रयत्न केला आणि ते मॉकड्रिलच्या वेळेला केलं तर मॉकड्रिल डिझाईन करणं हे खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. म्हणजे एखादा पुरासाठी असलेलं मॉकड्रिल असेल ते एखाद्या भागामध्ये होईल. तुमची इमारत जर पूरप्रवण भागात असेल तर तिथे एक वेगळा असेल, किंबहुना वस्तीमध्ये असेल तर ते वेगळ्या भागामध्ये असेल. मग भूकंप असेल, आग असेल, वायुगळती असेल, या सगळ्या गोष्टीचं मॉकड्रिल डिझाईन करणं हा एक खूप चांगला आणि इंटरेस्टिंग. आणि जर त्याच्यामध्ये म्हणजे हे जे आहेत त्याचे पदाधिकारी त्यांनी जर याच्यामध्ये चांगल्या प्रकारे जर इंटरेस्ट दाखवला तर खूप चांगल्या प्रकारे सोसायटी सुद्धा काम नाही. आपला सोसायटीमधला फायर एक्सटिंग्विशरचा पंप आहे, किती जणांना माहिती आहे तो की तो कसा ऑपरेट करतात, त्याची वॉर्निंग सिस्टीम काय आहे, त्याचबरोबर ती झाल्यानंतर आपण कुठे जमायचं आहे. कदाचित कामाच्या ठिकाणी आपण हे करत असू, परंतु आपण घरात ज्या ठिकाणी राहतो की आज कामाच्या ठिकाणी आपण 10 तास असतो, उरलेला सगळा वेळ आपण घरात असतो. आणि घरात असतो त्यातला बराचसा वेळ आपला अत्यंत रिलॅक्स मूडमधला असतो. रात्री तर आपली झोपेतच असतो. आणि त्यावेळेला जर अशी एखादी घटना घडली, अप्रिय घटना घडली, तर त्याला आपण सामोरं कसं जाणार आहोत हे ह्या आराखड्यामध्ये दिलेलं असतं. आणि हे मॉकड्रिलच्या माध्यमातून तुमच्यासमोर पोचत असतं. त्यातल्या त्रुटी ज्या आहेत ह्या त्याच्या वेळेला तुमच्यासमोर येत असतात. तुम्ही जर प्रशिक्षित असलात तर मग मॉकड्रिल तुमचं अतिशय सक्सेसफुली पार पडू शकतं. त्याच्यानंतर आता 2-3 मी तुम्हाला उदाहरणं देतो. वैयक्तिक स्तरावरची आपण बघूया की आपण किती दुर्लक्षित ह्या विषयामध्ये आहोत करत होते. की साधारणतः जर तुम्ही पाहिलं तर कौटुंबिक याच्यामध्ये एक आपण घरामध्ये राहतोय, बंगल्यामध्ये राहतोय किंवा फ्लॅटमध्ये राहतोय, या सगळ्या याच्यामध्ये राहत असताना एक मॉकड्रिल जे मागाशी म्हटलं ना, एक साधं तुम्ही घरात करून बघा. घरात जी मुख्य दरवाजापासून सगळ्यात लांब असलेली जागा आहे ना तिथे जा, तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधा, स्वतःभोवती एक 2-3 वेळेला चक्कर मारा, गोल फिरा, आणि नंतर फर्निचरच्या कुठच्याही गोष्टीला न धडकता केवळ हाताच्या स्पर्शानंतर मुख्य दरवाजापर्यंत या. जर तुम्ही ते करू शकलात तर तुम्हाला तुमचं घर व्यवस्थित कळलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये प्रथमोपचाराची पेटी आहे का, तुमच्यामध्ये सर्व्हायवल किट आहे का. आत्ता करोनासारखी मुंबईतली आत्ताची केस आहे, माझ्या एका नातेवाईकांकडेच आहे, दूधच नाही आहे. मग ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत ह्याच्यासाठी आपण पूर्वतयारी आपल्याकडे करू शकतो का, ज्याला सर्व्हायवल किट म्हणतात, तशी आपण करू शकतो का. की त्याच्यामध्ये 5 लिटर पाण्याचा कॅन आहे. आपल्या घरामध्ये जर कोणी वृद्ध असतील तर त्यांना लागणाऱ्या गोष्टींचा 10 दिवसाचा असलेला साठा जो आहे हा आपण त्याच्यामध्ये करून ठेवलेला आहे का. एक टॉर्च आहे, एक बॅटरी आहे, एक रेडिओ आहे, एक शिट्टी आहे. त्याच्यानंतर काही प्रथमोपचाराच्या अगदी जीव आवश्यक गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत का. किंवा काही बिस्किट आहेत, की चिक्कीसारखी एखादी गोष्ट आहे की जी तुम्हाला 2 दिवस जगायला मदत करू शकते. ह्या ज्या गोष्टी आपण जर करत केल्या वेळेला आपत्ती रोज येत नाही हे मान्य आहे,
पण त्याच्यामुळे ह्याच्याकडे दुर्लक्ष करूनही चांगलं नाही, कारण आपत्ती सांगून पण येत नाही. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. आम्ही ज्यावेळेला शाळांच्यामध्ये हा विषय सांगतो त्यावेळेला आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की तुमच्या घरात अशी एक पेटी तयार करा आणि अशा जागी ठेवा की जिथे कोणालाही त्यातनं पोचता येईल. आणि समजा तुम्हाला जर असं वाटलं की अरे हा बिस्किटाचा पुडा आता जुना होणार आहे, तर एक दरवेळेला तुम्ही नवीन पुडा आणलात की त्याच्यात ठेवा, जुना पुडा काढून टाका. दर शनिवारी गावामध्ये आपण जेव्हा घराला झाडांना पाणी घालतोय ते आपण जे 5 लिटरचा कॅन तिथे भरून ठेवलेला आहे तो झाडांना घाला, नव्याने कॅन भरून ठेवा. म्हणजे जेणेकरून हे कायमस्वरूपी फ्रेश पण गोष्टी त्याच्यामध्ये राहतील. आणि ज्या बॅटरीच्या सेल्स ज्या असतील तर त्या सील ठेवल्यामुळे नवीन तुम्ही आणल्यात की ह्या वापरायला काढा आणि दुसऱ्या त्या किटमध्ये ठेवून द्या. म्हणजे जर अशी आपत्ती एखादी घटना घडली की तुम्ही घराबाहेर पडू शकत नाही आहात आणि त्याच्यामुळे तुमच्यावरती जर काही जर संकट आलं तर बाहेरची मदत येईस तोपर्यंत कदाचित 1 दिवस लागू शकतो, 2 दिवस लागू शकतात. त्यावेळेला तुम्ही सक्षमपणे सर्व्हाइव्ह, त्याच्यामध्ये तुम्ही आणि तुमचं कुटुंब सक्षमपणे त्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह होणं हे अत्यंत आवश्यक असतं. हा वैयक्तिक स्तरावरती जर आपण कौटुंबिक स्तरावर विचार केला, एक थोडंसं मोठं उदाहरण देतो. मोठ्या स्वरूपातलं उदाहरण देतो की असा विचार करा, आता केदारनाथचं उदाहरण आहे आणि माझ्या दृष्टीनं हे एक क्लासिक एक्झाम्पल आहे. केदारनाथचे जो पूर आले हे नैसर्गिक आहेत हे मान्य आहे, परंतु त्याच्यामुळे झालेले जे सगळं नुकसान आहे ना, जे 3000 लोक मृत्यू पावले, हे सगळे मानवनिर्मित असं मला वैयक्तिक वाटतं. कारण त्याचं ज्या वेळेला ॲनालिसिस केलं गेलं त्यावेळेला असं लक्षात आलं की हे जे मृत पावले हे साधारणतः 4 विभागामध्ये कॅटेगरीज करायला पाहिजे. त्यातलं सगळ्यात पहिली जी कॅटेगरी होती ती यू आर ऑन द रॉंग प्लेस ॲट रॉंग टाईम. म्हणजे तुम्ही चुकीच्या वेळेला चुकीच्या ठिकाणी होतात, पाण्याचा लोंढा आला आणि ती व्यक्ती वाहून गेली, ती बस वाहून गेली, त्याच्यामुळे आलेला मृत्यू होता, त्याला परमेश्वर सुद्धा काही करू शकत नव्हता. दुसरे जे होते त्यांनी हाय खाल्ली की आता ते जे नदीचं रुद्र स्वरूप पाहिलं, समोर नजरेसमोर कोसळणारी ती दरड पाहिली आणि त्याच्यानंतर आता मी ह्याच्यातनं जगू शकत नाही, म्हणजे मानसिकदृष्ट्या ते खचून गेले आणि त्याच्यामध्ये मग त्यांचा अंत झाला. तिसरे जे होते ते तिथल्या हवामानाशी अजिबात काय म्हणतात ॲडजस्ट होऊ शकले नाहीत. ह्याला कारणच होतं की आपण अशा दुर्गम भागामध्ये जाताना आपल्याकडे असायला पाहिजेत, आपल्याकडे रेनकोट असायला पाहिजे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेलेला नव्हता. आणि त्याचबरोबर त्यांची शारीरिक क्षमता पण तिथं नव्हती. याला साधं बघा की आपण जर आपल्याला माहिती आहे की हिमालयासारख्या दुर्गम भागामध्ये जातोय आपण, तर आपण रोज एक 5-10 किलोमीटर चालायची प्रॅक्टिस करतो का, पाठीवर थोडंसं वजन घेऊन चालायची सराव करतो का. पण आपण असं म्हणत असतो की शेजारच्या आजी गेल्या होत्या, त्या तर माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या होत्या. पण शेजारच्या आजींच्यावरती ती वेळ आलेली नव्हती, ती तुमच्यावर येण्याची शक्यता आहे. कारण आपत्ती कधी सांगून येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची वैयक्तिक स्तरावर तयारी करणं हे अत्यंत गरजेचं असतं. तुम्ही ज्यावेळेला मोठ्या ट्रेकला जी लोकं जातात ती सिंहगड 3-3 वेळेला चढण्याचा सराव करतात ना, एखाद्या उंच ठिकाणी जायचा प्रयत्न करत असतात ना, तो सराव हा अत्यंत त्यातला महत्त्वाचा असतो. आणि त्यातला चौथ्या प्रकारची जी लोकं होती यांच्यामध्ये काय झालं की त्यांना खाणं पिणं कमी पडलं, त्याचबरोबर थंडीमुळे ते त्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकले नाहीत आणि औषधोपचार त्यांना वेळच्या वेळी मिळाला नाही. आत्ता असे कित्येक आजार आहेत की ज्यांना रोजच्या रोज औषध घ्यावं लागतं. मग त्याच्यामध्ये तुमचे ब्लड प्रेशर असेल, हा काय बाकीचे जे काय आजार असतील, तर त्याच्यामध्ये रोज घ्यायची औषधं त्यांच्याकडची संपली आणि ते अशा जागी अडकून पडलेले होते की त्यावेळेला त्यांना योग्य प्रकारची मदत मिळणं सुद्धा शक्य नव्हतं. आर्मीने किती प्रयत्न केले तरी इतकी लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अडकलेली होती की तिथपर्यंत पोचणंही त्यावेळेला त्यांना शक्य नव्हतं. म्हणजे ह्या 4 गटांमध्ये जर अभ्यास केला तर मला एक 100% वाटतं की त्यांनी जर आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण अगोदर जाण्यापूर्वी घेतलं असतं, त्यांच्याबरोबर असलेले टूर गाईड जे आहेत यांनी जर आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेतलं असतं तर मला वाटतं यातले किमान 1000 जीव आपण त्यातनं वाचवू शकलो असतो. हे जे 1000 जीव ही काही सोपी गोष्ट नाही आहे, ही फार मोठी बाब आहे. हे 1000 जीव जे गेले ते हकनात गेलेले जीव आहेत असं मला त्यातलं वाटतं. आणि त्याच्यामुळे हे जे आहे हे जर वाचवायचे असतील तर आपण ज्यावेळेला जातो कुठच्याही प्रवासी संस्थेबरोबर आपण जातो त्यावेळेला आपण कोणकोणची स्थानं दाखवणार हे बघतो की नाही, त्याचबरोबर तिथले हॉटेल्स कशी आहेत ते बघतो की नाही. पण आपण जाताना हा विचार करतो का की माझा जो टूर गाईड आहे याला प्रथमोपचाराचा प्रशिक्षण आहे का. त्याचबरोबर एखादी अप्रिय घटना घडली, एखाद्या देशात तुम्ही गेला आणि तिकडे लष्करी उठाव झाला तर त्यावेळेला आपण काय करणार आहोत. मग तिथले जे दूरध्वनी क्रमांक आहेत हे आपल्याकडे आहेत का याचा आपण कधीच विचार करत नाही. कारण आपण आपली मानसिकता त्याच्यात आहे. कारण
देव आहे तो सगळं चांगलं करेल, ही आपली एक जी भावना असते ना, ही भावना दरवेळेला नाही कामाला आहेत. साधं जर तुम्ही उदाहरण पाहिलं तर रस्त्यावर घडणारे जे अपघात आहेत हे तुम्ही पाहिलं तर रात्रीच्या वेळेला सगळ्यात जास्त घडतात. आणि सगळ्यात जास्त जे त्यातल्या घडलेल्या घटना, अप्रिय घटना आहेत ना, हे सगळे लग्नाची वऱ्हाडं तरी असतात किंवा देवदर्शन करून तरी आलेली असतात. रात्री अपरात्री ते परत येत असतात. आणि तुमचं शरीर जरी जागा असलं ना तरी तुमचा मेंदू रात्रीच्या वेळेला झोपलेला असतो. 1 ते 4 हा त्याची झोपायची वेळ असते, 1 ते 5. त्यामुळे ते जे ड्रायव्हर्स असतात ते खूप वेगळ्याच प्रकारचे असतात. म्हणजे आपण जे रात्रीच्या ट्रॅव्हल्सनी जातो किंवा एसटीचे जे रात्रणीवरती प्रवास करणारे ड्रायव्हर्स असतात ते वेगळे असतात. त्याचं प्रशिक्षण त्याच्यामध्ये झालेलं असतं. वारंवार वर्षानुवर्ष ते रात्रीचंच ड्रायव्हिंग करत असतात. परंतु आपला हा जो ड्रायव्हर असतो त्याच्यामुळे आपण त्याची कधी फारशी काळजी घेतच नाही. एक आपण गाडी ठरवतो, 13 सीटर 17 सीटर, सगळे कुटुंबीय त्याच्यामध्ये बसतो, सगळं खायचं प्यायचं घेतलं की नाही बघतो, गाडीची कुशनिंग कशी आहेत बघतो, गाडीतला AC चालतोय की नाही, गाडीची म्युझिक सिस्टीम चांगली चालते की नाही बघतो. हे सगळं जरी बघतो तरी आपण ड्रायव्हरच्या पाठीवर हात पकडून कधीच विचारत नाही की काय रे बा दादा काल रात्रभर तुझी व्यवस्थित झोप झाली का. ही जर तुझी झोप झालेली नसेल तर तो ड्रायव्हर पुढचे 16 तास सलग गाडी चालवणार आहे. कारण तुम्ही देवदर्शन करणार आहात फक्त 2-1 तास, जेवायला थांबणार आहात तास 1.5 तास. आणि त्याच्यामुळं तो इथून जाणारे सोलापूरला, तिथून जाणारे तिथं अजून पुढे कुठेतरी, तिथनं येणारे सोलापूरला आणि तिकडनं तो परत येणारे पुण्यापर्यंत, हा सगळा प्रवास त्याला झेपणार आहे का. गाडीची टायर नीट आहेत का, तुम्ही ज्या प्रवासाला जाणार आहात तिथे कोणकोणचे धोके आहेत, तिथे तुम्ही ज्या गाडीला जर काही झालं तर तिथे कोणत्या प्रकारची मदत कुठे उपलब्ध होऊ शकते, या सगळ्याचं ज्याला ट्रॅव्हल प्लॅन म्हणतो आपण त्याच्यात करणं हे अत्यंत गरजेचं असतं. पण ट्रॅव्हल प्लॅन नसतो. म्हणजे मी व्यापारी बोटीवरती 20 वर्ष काम केलं आणि जोस्तोपर्यंत तुमचा व्हॉयज प्लॅन त्याला म्हणतात की पॉईंट A टू पॉईंट B जाताना ह्यातल्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये बारकाईने विचार केलेला असतो की कुठे हवा खराब लागेल आणि हवा खराब लागली तर मी त्याला पर्याय त्याला काय आहे, आणि जर तिथं असेल तर मी त्यावेळेला मी कोणत्या प्रकारची ॲक्शन घेतली पाहिजे, मला बाहेरनं कोणत्या प्रकारची मदत लागणार आहे, ही गोष्ट त्याच्यामध्ये केलेली असते. पण हे ट्रॅव्हल प्लॅन आपण करत नाही. आपण नंतर म्हणतो चला आज कुठेतरी आपण फिरायला जाऊ, लॉंग ड्राईव्हला जाऊ. पण लॉंग ड्राईव्हला जाताना काही बारीक बारीक गोष्टींची आपल्याला त्याच्यात दखल घ्यायला लागते, ही आपण नाही घेत. त्याच्यामुळे मग हे सगळ्या घटना, अप्रिय घटनांना आपल्याला सामोरं जायला लागतं. तर म्हणून म्हणतो की जी सुरक्षा आहे ही वैयक्तिक सुरक्षा आपण पाळूया की मग सामाजिक सुरक्षा त्याच्यातनं नीट होऊ शकते. पण ह्या सगळ्या जर घटना पाहिल्यात ना तुम्ही, त्या सगळ्या घटनांतनं कायम एक कुठची तरी चांगली गोष्ट घडत असते. नंतर एक चांगलं उदाहरण याच्यातलं देतो. गेल्या 2-3 वर्षापासून धरणातनं गाळ काढणं हा एक उपक्रम शासनाने मोठ्या प्रमाणात चालवला. धरणातनं गाळ काढण्याचं मूळ उद्दिष्ट काय होतं की धरणातला गाळ काढला की धरणाची खोली वाढेल, जास्त पाणी साठा त्याच्यामध्ये होईल की जेणेकरून तो पाणी पुरवठा जास्त काळ पुरेल, म्हणजे जास्त कालावधीपर्यंत त्याचा आपल्याला वापर करता येईल. आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करताना आम्ही त्याचे थोडासा 2 पावलं पुढे जाऊन विचार करतो की धरणातनं गाळ काढला, तो काढलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात गेला, शेतात गेल्यामुळं त्याचं उत्पन्न वाढलं कारण सुपीक जमीन त्याची झाली. ते उत्पन्न वाढल्यामुळे त्याची बाईंग पॉवर वाढली, खरेदी करण्याची, त्याच्यामुळे हातात पैसा खेळायला लागला, त्याच्यामुळे खरेदी करण्याची त्याची ताकद वाढली. म्हणल्यानंतर त्यांनी फ्रीज घेतला, TV घेतला, एखादं वाहन घेतलं. म्हणजे थोडक्यात कारखानदारीला चालना मिळाली, थोडक्यात त्यातनं रोजगार उपलब्ध झाला. म्हणजे फक्त गाळ काढणं आणि पाणी साठणं एवढं असतं, याच्यामधनं खूप मोठ्या पुढच्या घटना पण त्यातनं बघत असतात. त्यामुळे आपत्ती ही इष्टापत्तीत कशी बदलता येईल हेही आपण त्याच्यामध्ये विचार केला गेला पाहिजे. कोरोनाच्या बाबतीत आत्ता आपल्या देशामध्ये हाच आत्ता विषय चाललेला आहे की आली आपत्ती, आपण त्याच्यावरती ही माहीत नसलेली आपत्ती होती. आणि साधारणतः तुम्ही आपत्तीची कुठच्याही व्याप्ती पाहिली ना ती थोडी असते. म्हणजे कदाचित फार तर ती 2 जिल्ह्यांपुरतीच मर्यादित असते. संपूर्ण राज्यसुद्धा कधी त्याच्यामध्ये फारसं बाधित होत नाही. परंतु ही जी आपत्ती आहे त्यांनी नुसतं गाव, तुमचा जिल्हा, तुमचा राज्य असं नाही, तुमचा देश नाही तर अख्ख्या जगाला व्यापून टाकलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मुळात शत्रू कोण आहे हेच आपल्याला दिसत नाही आहे, लढायचं कोणाशी. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये संपूर्णपणे बॅकफूटवरती आहोत. आणि म्हणून मग आपल्याला हे लॉकडाऊन करायला लागत आहेत, कारण ह्याच्यावरती लस उपलब्ध नाही आहे. सांगताना हे असं साधारणपणे सांगितलं जातं की ह्यात काय, दूषित पाण्यामुळे दरवर्षी 6 लाख लोकांचा मृत्युमुखी आपल्या देशामध्ये पडतात. मग इथे तर मरणाऱ्यांचं प्रमाण खूपच कमी आहे, पण हे पसरण्याचं प्रमाण खूप जास्त आहे ना. आणि ह्याचा नक्की लढतोय कोणाशी हे माहीत नसल्यामुळे आपण त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात बॅकफूटवरती गेलेलो. आता ह्याच्यातनं जो चांगला निघणार आहे म्हणजे आपत्तीतून जी इष्टापत्ती,
म्हणजे याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार त्यातनं निर्माण होणार आहेत, स्किल डेव्हलपमेंट सारखे होणार आहेत. म्हणजे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचे व्यवसाय करणं आणि त्यातून आपला उदरनिर्वाह करण्याकडनं लोकांचा आता कल वाढायला लागणार आहे आणि हा इकॉनॉमीला पर्यायी नंतर फायदा होणार आहे. त्याच्यामुळे आज जरी आपण बॅकफूटवरती असलो, आर्थिकदृष्ट्या असलो आणि आपल्या नोकरीच्या दृष्टीने जरी असलो, तरी 2-3 वर्षानंतर दिसणार जे चित्र आहे हे खूप वेगळ्या प्रकारे असणार आहे. तर त्याच्यामुळे कुठच्याही आपत्तीनंतर एक इष्टापत्ती येत असते. आपत्ती व्यवस्थापनात अजून एक चांगली म्हण जाता आता सांगतो की कोणतीही घटना जी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक चांगली अशी म्हण आहे त्याच्यात आपत्ती व्यवस्थापनात की विकास ऐसा हो जो आपत्ती से बचाए, विकास ऐसा ना हो जो खुद आपत्ती बन जाए. म्हणजे कुठची डेव्हलपमेंट करत असताना तो आपत्ती येणार नाही ना, तो आपत्तीपासून आपल्याला परावृत्त करेल अशा प्रकारची डेव्हलपमेंट असायला पाहिजे. परंतु होतंय काय की आपण चांगले रस्ते बांधल्यानंतर अपघात वाढले रस्त्यावरचे, बरोबर आहे की नाही. धरणं बांधली, पण त्या धरणामध्ये साठवलेला जो साठा आहे तो कधी सोडायचं हे पावसाचा जो अत्यंत चुकीलेला आता सध्याचे अंदाज आहेत, याच्यामुळे पाणी किती साठवून ठेवायचं आणि कधी सोडायचं याच्या नियोजन करणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे एकदम पाणी सोडलं चालतं, मग पूर परिस्थिती आपल्याकडे निर्माण होते. आणि ह्या सगळ्यामुळे ना विकास करताना सुद्धा आपल्याला खूप खूप वेगळ्या प्रकारे याच्यातनं विकास साधायला लागतो. आणि हा विकास साधताना जी खूप अनेक उदाहरणं आहेत त्याच्यातली, एकाच रस्त्याचं आपलं सहज उदाहरण दिलं. हायराईज बिल्डिंग झाल्या, 40-40 मजल्यापर्यंत इमारती होणार आहेत, पण आपल्याकडे अग्निशमनाची यंत्रणा तितकी आहे का? किंवा 40 मजली इमारतीमध्ये राहायला येणारी लोक जी आहेत त्याच्यामुळे तुमच्या पाणी पुरवठ्यावरती, तुमच्या मलनिःसरणावरती जो पडणारा ताण आहे, अगदी पार तुमच्या मेडिकल हॉस्पिटल्सवरती पडणारा ताण आहे, तुमच्या डॉक्टर्सवरती पडणारा ताण आहे, हा पेलायला आपली यंत्रणा सक्षम आहे का ह्याचा विचार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मग त्याला आपत्ती व्यवस्थापनाचा विषय आहे असं म्हणलं जात नाही. म्हणजे ज्यावेळेला आपण स्मार्ट सिटीचा विषय करतो तर स्मार्ट सिटी ही आपत्ती व्यवस्थापनाच्या प्लॅटफॉर्मवरती उभी राहत नाही, तोपर्यंत स्मार्ट सिटी होऊ शकत नाही. PMTचे तुमचे बस स्टँड वायफाय करणं हे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बिनगरजेची गोष्ट आहे, पण स्मार्ट सिटीमध्ये तो कॉम्पोनंट इन्क्लूड केलेला आहे. माझ्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे की सगळ्यात वयोवृद्ध माणूस सुद्धा अत्यंत सहजपणे कुठचाही मोठा रस्ता क्रॉस करू शकला पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्याला 3 मजले जिना चढायला नाही लागता का, मग त्याला तिथंच रस्ता तो सहजपणे क्रॉस करू शकला पाहिजे. त्याला तिथं थांबल्यानंतर, बस स्टॉप थांबल्यानंतर वेळच्या वेळी त्याला वाहत मिळालं पाहिजे. किंवा त्याला जर एखादी मेडिकल फॅसिलिटी हवी असेल तर ती त्याला शाउट्स डिस्टन्स म्हणजे अत्यंत सहज जवळच्या जवळ त्याला ती उपलब्ध झाली पाहिजे. आत्ता करोनाच्या वेळेला आपण बघतोय की आत्ता जे काय शासकीय यंत्रणेचे जे काय वाभाडे निघत आहेत आरोग्य विभागाचे, खूप मोठी आपत्ती आहे, याच्यात काहीच वाद नाही. परंतु आपली पूर्वतयारी त्याच्यामध्ये नसल्यामुळे, कारण आपण कुठपर्यंत तयार होतो, आपण प्लेग आला, डेंग्यू आला ह्याच्यापर्यंतच आपण होतो तयार, पण करोनासारख्या गोष्टीला आपण तयार नव्हतो. याच्यातला अजून एक वेगळा अँगल आपल्याला याच्यात बघायला लागतो. म्हणजे आत्ता जे सगळं पॅराडियम शिफ्ट जो होतोय आत्ता, की जो पर्यावरणामुळे होतोय, ग्लोबल वॉर्मिंगमुळे होतोय. ते म्हणतात की आता समुद्राची पातळी वाढणार, बरेचसे देश पाण्याखालती जाणार, बरेचसे आयलँड्स पाण्याखालती जाणार. त्याच्या अनुषंगाने पण आपल्याला ह्याच्यामध्ये विचार करायला लागतो. आता हे जे बदललेल्या पावसाचे, आता 15 जुलै आले, अजून पुण्यामध्ये पाऊस नाही, बाहेर सगळीकडे पाऊस चाललाय, पण मावळ आणि मुळशी भागामध्ये जिथे भाताचं पीक हे सगळ्यात महत्त्वाचे जे पीक आहे तिथे आत्ता पाऊस नाही आहे. म्हटल्यानंतर हा जो सगळा बदलणारा जो निसर्गाचा खेळ आहे ह्याच्याकडे आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघावं लागणार आहे. केवळ प्लास्टिक वापरू नका आणि झाडं लावा हा तितकासा पर्याय नाही आहे त्यातला. हा त्यातला एक पर्याय असू शकतो, आहे असं मला वैयक्तिकदृष्ट्या वाटत नाही. परंतु हे आपल्याला पर्यावरणाचं जे काय बदल आहेत हे आपल्याला वेगळ्या स्वतःच्या यंत्रणा उभ्या कराव्या लागणार आहेत. आणि ह्या जर यंत्रणा आपण उभ्या केल्या तरच मला वाटतं भविष्यामध्ये पर्यावरण प्लस ह्याच्यामुळे निर्माण होणारी समुद्राची वाढणारी पातळी, वाढणारी वादळांची संख्या, ऐन वेळेला वादळांनी बदललेले मार्ग. म्हणजे आत्ता जर तुम्ही पाहिलं तर शेवटच्या मिनिटापर्यंत वेधशाळा सांगत होती की हे वादळ मुंबईपर्यंत जाणार आहे, आणि त्या वादळाने अचानक मार्ग बदलला आणि रोह्यावरनं ताबिणी मार्गाने त्याच्यानंतर लोणावळ्यावरनं ते नवी मुंबईमध्ये गेलं. म्हणजे ज्या भागामध्ये नुकसान होण्याची शक्यता फारशी नव्हती तिथे अमाप नुकसान ते त्यावेळेला करून गेलं. इतका प्रचंड पाऊस त्या भागात पडला की संपूर्ण जूनची जी आकडेवारी आहे पावसाची ती ओलांडून ते 20% पाऊस त्यावेळेला तिथे झाला.
तर ह्या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी आपण एक मानसिकता तयार केला पाहिजे, आपण त्याच्यामध्ये प्रशिक्षित व्हायला पाहिजे आणि मुळात धोके ओळखता आपल्याला यायला पाहिजेत. एकदा हे धोके ओळखता यायला लागले की आपण या सगळ्या गोष्टीकडे सकारात्मकपणे बघायला लागणार आहोत. म्हणून सांगताना नेहमी असं सांगतात की गणितामध्ये शून्याचं जे महत्त्व आहे ते आपत्ती व्यवस्थापनात धोके ओळखण्याचं आहे. तुम्ही धोका ओळखा, तो आपत्तीत परावर्तित होत नाही म्हणून आपण काम करूयात. वैयक्तिक करार करूया, मग सगळ्या समाजाने मिळून एकत्रपणे करूया की जेणेकरून संपूर्ण राष्ट्रावर येणारी ही आपत्तीसुद्धा आपण सहजपणे हँडल करू शकू. शासन त्यांच्या पद्धतीने काम करत आहे, परंतु समाजाचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण एक माझं पुन्हा वैयक्तिक मत त्यातलं असं आहे की आपत्ती कधी सरकार आणत नाही. सरकार पाऊस पाडत नाही, त्याच्यानंतर सरकार भूकंप आणत नाही, त्याच्यानंतर सरकार काय करोना सरकारने आणलेलं नाही आहे. लोकांकरता हे जर आपत्ती व्यवस्थापनाचं आपण सूत्र ठेवलं ना, तर मला वाटतं सरकारकडे जाऊन मदत मागायची आपल्याला गरज नाही पडणार. म्हणजे मग दरवेळेला आता शेतकरी आत्महत्यासारखे सुद्धा जे प्रश्न आहेत याचं मूळ जे काय कारण आहे की शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करणं हा त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. ह्याच्यामध्ये फारसं काम होताना दिसत नाही. त्यामुळे NGOजनी एकत्र येऊन ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. शेतीचे पॅटर्न्स बदलायला लागलेले आहेत. आपल्या पर्यावरणात असलेल्या बदलामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग यायला लागलेले आहेत. लोकांना जे रोग माहीत नव्हते ते यायला लागलेले आहेत. म्हणजे थोडक्यात कसं आहे की जशी आपली उन्नती होतीये तशी त्यांची पण उन्नती होतीये ना. की पूर्वीच्या काळी काय मलेरिया होता, त्याचा डेंग्यू झाला, त्याच्यानंतर चिकनगुन्या झाला, त्याच्यानंतर मेंदूज्वर झाला. डास तोच आहे. डास कदाचित थोडीशी जात त्याची इकडं तिकडं असेल, पण डासांमुळेच होत आहेत ना ते. म्हणजे जशी आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी वाढतीये तशी त्याच्या अँटीबॉडीजना किंवा आपल्या शरीरात होणाऱ्या अँटीबॉडीजवर मात करण्याची क्षमता ही त्यांच्यामध्ये सुद्धा आता वाढीला लागलेली आहे. तर ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला वेगळेपणाने करावा लागणार आहे आणि समाजातल्या सगळ्या घटकांचा जर आपण एकत्रितपणे अभ्यास केला तरच मला वाटतं की आपण ह्याच्यामध्ये होऊ शकू, सक्सेसफुल होऊ शकू. आणि मग आपल्याला जपानची वगैरे उदाहरणं द्यायला लागणार नाहीत. म्हणजे ते असं सांगतात की 8 रेक्टर स्केलचा भूकंप जपानमध्ये झाला, मृतांची संख्या 2, आणि 7 रेक्टर स्केलचा भूकंप महाराष्ट्रामध्ये झाला किंवा गुजरातमध्ये झाला आणि मृतांची संख्या 10,000. हे जे सगळं जे आहे हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर समाजाने एकत्र यायला पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करायला पाहिजेत. दुर्दैवाने CSRच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनात काहीही काम होत नाही. म्हणजे मला एक थोडंसं विषयांतर म्हणून सांगतो, ज्या वेळेला मी आमच्या संस्थेसाठी मदत मागायला CSRच्या माध्यमातून गेलो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला काम दिखता नाही आहे. मी म्हटलं अरे काम दिखता नाही आहे ह्याचाच अर्थ आपत्ती व्यवस्थापन काम करतंय ना. म्हणजे त्यांना कसं हवं आहे की ॲम्ब्युलन्स दिसतीये, बनलेली टॉयलेट दिसत आहेत, ती पुढे चालतायत की नाही याच्याबद्दल त्यांना काही पडलेलं नाही आहे. पण एखादा जीव वाचवणं हे किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येत नाही आहे त्यांच्या. त्याचं एक खूप चांगलं उदाहरण सांगतो. पाटील इस्टेट आणि गांधी वस्ती या 2 ठिकाणी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. गांधी वस्तीमध्ये लमाण या महिला आहेत त्यांनी आपणहून त्यांच्या जो बचत गट होता त्यांनी प्रशिक्षण त्यांच्यामध्ये घेतली आणि आज त्यांच्याकडे अशी स्थिती आहे. आम्ही त्यांना प्रथमोपचाराच्या पेट्या दिल्या, मदत बचावाचे साहित्य त्यांना दिलं. अतिशय उत्तम प्रकारे ते मेंटेन केलेलं आहे. त्याच्यात गेले 3-3.5 वर्ष. आणि तो जो इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळपासचा आणि रेल्वे लाईन याच्यामध्ये झालेला प्रत्येक अपघात त्या महिला तिथे धावून जातात, त्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवतात, लागेल ती मदत करतात. आणि याच्याही पुढचं जाऊन सांगतो तुम्हाला, ज्यावेळेला पाटील इस्टेटमध्ये 3 वर्षापूर्वी आग लागली त्यावेळेला गांधी वस्तीमधले सगळ्यात जास्त स्वयंसेवक त्यावेळेला तिथं जाऊन तिथे काम करत होते आणि त्यांनी मग अग्निशमन विभागाबरोबर काम केलेलं होतं. प्रशिक्षणाचा हा खूप मोठा भाग आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की प्रशिक्षित व्हा, तरच तुमच्यावरची येणारा आपत्ती जो धोका आहे तो आपत्तीमध्ये टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकू. हा सगळ्यांनी एकत्रितपणे करायचा काम आहे, हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे आभार मानतो. मला इथे वेळ दिलात. आता काही प्रश्न येतात माझ्याकडे. तर एक प्रश्न होता की शालेय स्तरावरती आपत्ती व्यवस्थापनाचा अंतर्भाव असावा का? अंतर्भाव आहे, परंतु काय आपल्याकडे तो विषय नाही आहे. मला वाटतं हे जे आपलं CBSE बोर्ड आहे त्यांनी जे काही विषय निवडलेले आहेत त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन हा एक वेगळा विषय त्याच्यामध्ये आहे की जो विद्यार्थी घेऊ शकतात. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे जॉग्रफीच्या ह्याच्यामध्ये, सोशल सायन्सच्या ह्याच्यामध्ये किंवा काही गोष्टी वेगवेगळ्या विषयांमध्ये असा तो पसरून टाकलेला विषय आहे.
त्याच्यामुळं फक्त आपत्ती व्यवस्थापनाचा विषय नाही आहे, पण खूप गरज आहे त्याची. म्हणजे मुलांवरती जर या बालवयामध्ये जर इम्बाईब केलं विषय याच्यातला तर खूप त्याचा फायदा होईल. मी तुम्हाला याच्यातलं एक चांगलं उदाहरण सांगतो की आम्ही अगदी ग्रामीण भागामध्ये पण त्याच्यातलं शिकवायला जातो, शहरी भागामध्ये पण आपण आम्ही शिकवतो. ज्यावेळेला कासेवाडी वस्तीमध्ये आग लागलेली होती त्यावेळेला आम्ही त्यातल्या विद्यार्थ्यांना ती घटना सांगायचो की एका महिलेने सांजवात केली, निरंजन लावलं देवासमोर आणि ती बाहेर कुठंतरी गेली बोलायला वगैरे, मैत्रिणीकडे गेली असेल, शेजारी कुठे उंदराने ती वात ओढून काढली आणि ते घर पेटलं आणि बाजूला 40 घरं पेटली. आता ह्याच्यावरती उपाय काय? आता जी शहरी भागातली मुलं होती ना, तिने सांगितलं की सर मुळात सांजवात करायची गरज आहे का? आपण सांजवात कशासाठी करतो की देवाजवळ कुठला तरी दिवा असावा म्हणून. मग आपल्याकडे जर लाईट जात नाही तर मग तिथे कायमस्वरूपी दिवा लावून ठेवा ना, इलेक्ट्रिकचा बल्ब. म्हणजे मग ही अशी घटना अप्रिय घटना आहे ही टळू शकेल. पण ग्रामीण भागातला विद्यार्थी खूप वेगळ्या भागाने विचार करताना दिसतो. म्हणजे मला तरी वाटतं की आपत्ती व्यवस्थापन शिकण्यात विद्यार्थ्यांचा म्हणजे मला शिकवण्यात विद्यार्थ्यांचा खूप मोठा सहभाग आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं त्यातलं की सर उद्यापासून आम्ही आईला सांगू की जर तू निरंजन लावणार असशील तर तामणामध्ये पाणी घे आणि त्याच्यामध्ये निरंजन लाव. म्हणजे उंदराने जरी ती वात ओढून काढली तरी ती अगोदर पाण्यात पडेल, ती विझेल आणि मग त्याला त्यातलं तूप काय खायचं ते खाऊ देत. खूप वेगळा विचार ते करू शकतात आणि साधारणतः आपण इतकं झापड बांधलेल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टीचा विचार करतो ना, आणि म्हणूनच मला वाटतं की आपण सगळे न्यूटन झालेलो छोट्या म्हणजे मांजरासाठी आणि मांजरीच्या पिल्लासाठी 2 भोकं आपण पाडतो. पण लहान लहान मुलं जी सहजपणे त्यातला विचार करतात किंवा जो खरा ज्याच्यापर्यंत हा विषय पोचायला पाहिजे तो जितक्या बारकाईने याचा विचार करतो तितका आपण त्याच्यामध्ये करत नाही. तर शाळेमध्ये शिकवणं आवश्यकच आहे. शिक्षक प्रशिक्षित त्याच्यामध्ये करणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 3,500 शाळांमध्ये महाराष्ट्रातल्या काम केलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात शिक्षक त्याच्यातनं तयार झाले. ते शाळांमध्ये विविध प्रकारची मॉकड्रिल्स घेत आहेत. त्यांना आपण खूप मोठ्या प्रमाणात साहित्य, वाचन साहित्य पुरवलं आहे. शॉर्ट फिल्म्स तयार केलेल्या आहेत 1-1, 2-2 मिनिटाच्या. म्हणजे बँडेजेस कशी बांधायची, एखादं जखमीला बाधिताला हलवायचं कसं, याच्यात आपण त्याच्यामध्ये तयार केलेले आहेत. त्याचा वापर ते चांगल्या पद्धतीने करतातच आहेत. म्हणजे त्याच्यात काहीच प्रश्न नाही. तर अजून काही प्रश्न असतील तर घेऊया, नाहीतर मला वाटतं थँक्यू व्हेरी मच. काही प्रश्न असतील तर घेऊया. मला वाटतं आपल्या कोणी जर CSR मध्ये काम करत असेल ना तर मला वाटतं आपल्या कुठच्या तरी किंवा जे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करतात तर सगळ्यांनी आपल्या HR डिपार्टमेंटला ह्याविषयीची जरूर विनंती करावी. या माध्यमातून मी सगळ्यांना अपील करतोय की जर तुम्हाला खरंच जर या विषयात काम करायचं असेल तर निधीची कमतरता तशी नाही आहे, पण जे आपल्याकडे तज्ज्ञ लोक आहेत, मग याच्यामध्ये जर तुमची सॉफ्टवेअर कंपनी असेल आणि तुमच्याकडे काही लोक जर थोडा वेळ दिसत असतील तर हे वेगळ्या प्रकारच्या गेम्स त्याच्यामध्ये तयार करू शकतात की जे मुलं त्याच्यामध्ये खेळून त्यातनं त्यांची आपत्ती व्यवस्थापनाची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकेल. जो कोणी चित्रकलेचे शिक्षक असतील किंवा चित्रकलेच्या सारख्या जर काही त्याला प्रमोट करू शकू तर त्याच्यामधनं माध्यमातून आपण काही करू शकू, काही पोस्टर्स तयार करता येतील. खूप मोठ्या प्रकारात आपण याच्यामध्ये काम करू शकतो. तर प्रश्न काही येत नाहीत. मला वाटतं आपण थांबूयात आता इथे. तुम्ही सगळ्यांनी इथे आज या इथं आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा राष्ट्रीय स्मारकाचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे आभार आणि मुख्यतः स्वप्नील सावरकरांचे आभार की ज्यांनी असा वेगळा काय म्हणतात आडवाटेचा विषय इथे निवडला आणि मला बोलायची संधी दिली. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं ते जाज्वल्य होतं ते आपत्ती व्यवस्थापनात आहे असं मला अजूनही वाटत नाही. खूप गुळगुळीत रस्त्यावरनं चाललेला आपत्ती व्यवस्थापना विषय आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा मला त्या व्यासपीठावरनं आज मला तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळाली. त्यामुळे थँक्यू स्वप्नील आणि राष्ट्रीय स्मारक.